सकाळी डोळे उघडल्यापासून तर रात्री डोळे मिटेपर्यंत बाई मागची कामं कधीच संपत नाही. ते आधी तर ये नाही तर गाईचं जे कोवळं दूध असतं ना ते मी घेतलं होतं आणि म्हटलं चला त्याचं आज छान मस्त पनीर बनवूयात, कारण की मार्केटमध्ये जे पनीर मिळतं त्यामध्ये किती भेसळ हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. आणि त्यामुळंच आहे ना आता बाहेरची पनीर खायची तर इच्छाच नाही. तसंही आम्ही बाहेरचं जास्त काही खात नाही. आता हे पनीर बनवून झाल्यानंतर खाली जे पाणी उरतं ना ते पाण्याचा तुम्ही कशासाठी उपयोग करता ना हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता इथं माझ्याकडे तर भरपूर हे पनीर काढल्यानंतर पाणी उरलं होतं. याचा काय उपयोग करावा मला तर काही सुचत नव्हतं. त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले होते. स्वयंपाकामध्ये भाजी भाकरी तर करून घेतली, पण त्यासोबतच आज आहे ना सीताफळाची रबडी कर असा मात्र स्वराचा हट्ट होता, म्हणून मग ती करायला घेतली होती. आणि एक सहज मनातलाच तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते. काही बायका किती सहज बोलून जातात ना, की काहीतरी असतं 4-5 माणसाचं काम. आता काय बोलायचं या बायकांना मला सांगा. 10:30 वाजत आले होते आणि मला आठवलं की आपल्याला अजून लोणी देखील काढायचे. आता असं म्हणतात की रात्रीचं लोणी काढू नये किंवा ताक देखील करू नये, पण कधी-कधी नाही वेळेपेक्षा गरज खूप महत्त्वाची असते. मला आज हे काम करणं गरजेचंच होतं, कारण की उद्या आणखीन दुसरी कामं आपली वाट बघत असतात. आता हे तर लोणी काढून घेतलं, म्हटलं चला आता संपली कामं. पण कामं कुठे संपतात का आपली मागची? अजून हे काम करणं देखील माझं बाकी होतं. आता एवढ्या सगळ्या भाज्या स्वच्छ निवडून मला ठेवायच्या होत्या आणि हे सगळं काम करेपर्यंत 12 वाजत आले होते. चला असा काहीसा होता माझा आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.